नमस्कार, मी हेमंत चौगले, माहिती अधिकार संघटना जत. आवादा क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पाकरता जत नागज व बाकीचे जे तालुक्यातील जे रस्ते असतील, आसंगी असेल, शेड्याळ असेल, कोसरे असेल, परत पाचापूर रोडचा जो हायवे असेल, या सर्व द्रुतगती मार्गावर शासनाच्या नियमबाह्य पद्धतीने आवादा क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे सब वेंडर आहे मॅट्रिक्स ग्रेटिंग कंपनी यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक पोल उभारण्याचं काम सुरू आहे. हे इलेक्ट्रिक पोल उभा करत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या पासून किती अंतरावर असले पाहिजे याची हद्द निश्चिती होणं अपेक्षित होतं, पण कोणत्याही पद्धतीची हद्द निश्चिती त्या मॅट्रिक्स ग्रेटिंग कंपनीकडून झालेली नाही. तशा पद्धतीचे निवेदन आम्ही महसूल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना दिलं होतं, पण त्यांच्या माध्यमातून यांच्या मॅट्रिक्स ग्रेटिंग कंपनी यांना कोणतीही नोटीस गेली नाही. आम्ही त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्यावेळी निवेदन दिले त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरण कंपनीशी सल्लामसलत करून महावितरण कंपनीला अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस काढण्यात आली आहे, पण महावितरण पण अजून मुख गिळून गप्प आहे. अशा पद्धतीनं हायड्रोइलेक्ट्रिक जे हे जो सोलार प्रोजेक्ट चालू आहे त्यांचा, या प्लांटसाठी जी महावितरणकडून जे हे पोल उभारण्याची जी परमिशन दिली गेली ही अवैधरित्या दिली गेली. या प्रकल्पासाठी जे पोल निश्चित केले हे हद्द निश्चित न करता मनमानी पद्धतीने केले. मॅट्रिक्स ग्रेटिंग कंपनी यांच्या मार्फत जे पोल उभारण्याचं काम करलंय हे नियमबाह्य पद्धतीने केलंय. जो राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यापासून हद्द निश्चित न करता शेतकऱ्याच्या ह्याच्यात ते जाणं अपेक्षित होतं व शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं, पण शेतकऱ्यांना ह्या नियमाची माहिती नसून हे प्रायव्हेट कंपनीचं हे काय शेतकऱ्यांना माहित नाही. यांच्या मार्फत शासकीय प्रोजेक्ट आहे असं दाखवून हे अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने काय ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनचा वापर करूनच हे पोल निर्मितीचं काम उभारण्याचं काम सुरू केलं आहे. म्हणजे शासनाच्या जागेवर अगदी बरोबर, हे बेकायदेशीर अतिक्रमण शासनाच्या जागेवर झालंय. ही जागा पीडब्ल्यूडीची आहे, काय ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांची जागा आहे व हे हद्द निश्चित होणं अपेक्षित होतं. राष्ट्रीय महामार्गावर 50 मीटरवर अंतर असणं अपेक्षित होतं. हे कमीत कमी 4-5 मीटरवर पोल आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस पण काढल्या महावितरणला की तुम्ही हे पोल काढून टाकण्यात यावे म्हणून. मग सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस काढल्या, महावितरणला पत्र दिले, मग महावितरण का गप्प बसले? प्रांताधिकारी यावर निर्णय घ्यायला तयार नाहीत. महावितरणला नोटीस देऊन महावितरणचं जर नसेल तर महावितरणचं नोटीस नाही, पण मग ही जबाबदारी कोण निश्चित करणार? ह्या सर्व शासकीय अधिकारी व सर्व शासकीय विभाग म्हणजे मिलीभगत आहे. बांधकाम विभागाचे माळी असतील, महावितरणचे बंडगर असतील, प्रांताधिकारी नष्टे असतील, या तिघांनी सल्लामसलत करून हे सगळं काढणं अपेक्षित होतं व जे काय पोल शेतकऱ्याच्या हद्दीत जातील त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित होतं. नेमके पोल मग आहेत कुणाचे? पोल आहेत आवादा क्लीन एनर्जी या कंपनीचे, आणि पण जे लावणारी जी कंपनी आहे सब वेंडर हे मॅट्रिक्स ग्रेटिंग कंपनी असं त्या कंपनीचं नाव आहे. राज्य वितरण मागणी हीच राहील की हे पोल अनधिकृत काढून टाकण्यात यावे व जी काय त्यांची हद्द निश्चित करणं अपेक्षित होतं हद्द निश्चित करूनच पोल बसवण्यात यावे व जर पोल शेतकऱ्यांच्या हद्दीत जातील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं. आणि तोपर्यंत हे जोपर्यंत पोल काढत नाही तोपर्यंत ते प्रकल्प थांबवायचे व प्रांताधिकाऱ्यांनी ते प्रकल्प बंद करावेत. प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले, येत्या 8 ते 10 दिवसात जर यावर कारवाई नाही झाली तर आम्ही माहिती अधिकार संघटनेमार्फत आमरण उपोषणास बसणार आहोत.